आले आता माहेरला आणि आज आहे आमच्या माझ्या भावाच्या मुलीचा बर्थडे. काल छोटासाच केला जो शॉर्ट्स व्हिडिओ आहे आणि आज ती सध्या आम्ही पूजेला चालू गावला. त्याच्यानंतर आम्ही बड्डे सेलिब्रेशन करणार आहे. त्याला जाऊन येणार मग दुपारनंतर बड्डेच्या सेलिब्रेशनची तयारी करणार. ॲक्च्युली हॉलमध्येच आहे त्यामुळे आम्हाला जास्त तयारीची गरज नाही आहे. आणि हा माझा सगळ्यात लहान भाऊ आहे. आता मला ड्रेस द्यायला जाणार आहे कारण लहानपणापासून फक्त 10 रुपये देत होतो रक्षाबंधनला. त्याचे घेतलो नाही आम्ही. तुझा जॉब लागला देऊ. आणि आता एवढे दिवस झाले इंजिनियर झालाय दिला आणि आज घेतल्याशिवाय सोडणार नाही. चल ये बड़ी अच्छी बात कही है. सोडून जातो म्हणून गडबडायची. सर्वात जास्त एक्सायटेड ना दक्ष होता आणि आज एक्झाम होती म्हणून तो स्कूलला गेला होता, नाही तर तो गेलाही नसता. आणि त्याला सांगितलं होतं की आम्ही लवकर जाऊन येणार आहे, तोपर्यंत तो घरी बस. पण त्याला आम्ही दिसलो जाताना मग तो पळत पळत आला आणि मग आमच्यासोबत उचलायला गेला कारण आम्हाला तिथं ओटीवर यायची आहे, आज पूजा करायची वगैरे आहे. आणि आता आम्ही उसगावला पोचलो आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि इथेच मी ओटीचं सामान वगैरे घेतलं. तुम्हाला पूजेचं सगळं साहित्य इथे आजूबाजूलाच मिळून जातं. खूप शांत असा परिसर आहे इथे. आता आम्ही ओठीचं सामान वगैरे आणूपर्यंत ना पिल्लू इथे शांत वाट पाहत बसलं होतं. त्याच्यानंतर आम्ही पूजेचं साहित्य वगैरे घेऊन आलो आणि नंतर मम्मीने आणि वहिनीने नैवेद्य वगैरे केला आणि मग पूजा केली. तसं तर आज खूप गर्दी नव्हती म्हणून व्यवस्थित दर्शन वगैरे झालं, पूजा वगैरे झाली, नैवेद्य दाखवून झाला. खूप सुंदर असा परिसर आहे आणि खूप मोठी जागा आहे इथे. पूर्वी इथे ना स्वयंपाक इथेच करून नैवेद्य दाखवून मग सगळे आपल्या नातेवाईकांसोबत ना वनभोजन करायचा आनंद घेत होते आणि मग घरी जायचे. असं काही असायचं, पण आता काही थोडं होत नाही. ते फक्त पूजा वगैरे होत असते. आता घरी येताना दुपार झाली होती आणि वहिनीने आधीच पुलाव रायताचं तयारी करून गेले होते, त्यामुळे जेवण वगैरे पटकन झालं आणि नंतर आम्ही लागलो संध्याकाळच्या बड्डेची तयारीला. आता सगळे भाऊ मिळून ना साहित्य जे होतं ते हॉलमध्ये पोचवायचं काम करत होते आणि प्रत्येक घरात ना भावांचं काम होते हेच असतं आणि बाकीच्या लेडीजचं तयार व्हायचं. तर तेच लागलो आम्ही तयारीला. तर पुढचा ब्लॉग बड्डेचा असेल तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो बाय.